नमस्कार मित्रांनो, प्रीतम ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आपण चाललो आहे आयरेश्वराच्या मंदिरात. सोबत आईला घेतलं आणि चाललो दर्शनासाठी. मग काय, आई पण खुश झाली दर्शन घेण्यासाठी. हे पहा मंदिराचा पुढचा परिसर बघ, केवढं मोठं वडाचं झाड आहे. एवढं मोठं आहे की आपली गाडी सुद्धा बारकी दिसायला लागली. हे आहे मंदिराचं फ्रंट गेट. बघा, श्री आयरेश्वर प्रसन्न, श्री आयरेश्वर मंदिर. मंदिरात आल्यानंतर बघतोय तर का एवढी मोठी लाईन. मग काय, मी पण राहिलो लाईनीत उभा. मंदिरात आल्यानंतर सर्वात आधी नंदीचं दर्शन घेतलं. बघा कसं आहे नंदी, पूर्ण दगडाचा आहे. हा बघा मंदिराचा आतील पूर्ण दगडात कोरीव काम केलेले. वाघ परिवाराचं थोडंसं योगदान मंदिरासाठी. हे पहा आयरेश्वराच्या मंदिराच्या आतील गाव. लाईन खूप असल्यामुळे मी पण पटकन दर्शन घेतलं. महादेवाचं दर्शन घेतलं, मन असं प्रसन्न झालं. असं वाटलं की दर्शन घेऊन बाहेर आलो तर बघतोय तर काय, बाबा सगळ्यांना गंध लावतात. मग मी पण गंध लावलं त्यांच्याकडे. महादेवाच्या मंदिराच्या जरा पुढं आल्यानंतर एक दत्ताचं मंदिर. मग काय, दत्ताच्या मंदिराचं पण आपण दर्शन घेतलं. बघा किती मस्त आहे. मंदिराचा बाहेरचा परिसर आहे. बघा गर्दी बघा किती भक्तांची. ही बघा प्राचीन काळातील विहीर. बघा त्यांच्यातल्या दिवळ्या. बघा किती मस्त विहीर आहे, पूर्णपणे दगडाचे बांधकाम. महादेवाचं दर्शन घेऊन आई पण खुश झाली. चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.